साहेब जरा अभ्यासात पण लक्ष द्या. दिवसभर आपलं रील मंगलवार को बड़ा साइबर हमला हुआ। 70 वेबसाइट शामिल हैं, इनमें से 3 सरकार। एवढा टॅक्सचा पैसा गोळा करतात, थोडा इथिकल हॅकर्सवर पण खर्च कर म्हणा. बरंच शेट, हे इथिकल हॅकिंग म्हणजे काय हो? तुला काय वाटतं काय असेल? हॅकिंग म्हणजे चोर होणं आणि इथिकल म्हणजे चांगला चोर होणं. इथिकल हॅकिंग म्हणजे चांगल्या हेतून हॅकिंग करणं, म्हणजे कंपनी किंवा एखाद्या व्यक्तीच्या सिस्टीम मधील कमकुवत जागा शोधणं, पण परवानगी नाही. कंपनी स्वतःहून सांगते का आमचं सिस्टीम तोडा. बरंच शेट, म्हणजे आम्ही येडे नाही रे बाबा, ते चोर नाही, ते डॉक्टर आहे. ते सिस्टीमला तपासून सांगतात की ते धोका आहे. कारण जर कंपनीने स्वतःहून तपासलं नाही तर खरे चोर ते शोधून त्याचा गैरवापर करते. म्हणजे चोर आणि डॉक्टर एकाच टीम मध्ये. भाऊ तुझं येते आपल्या डोक्यात घुसत नाही बरं का. ठीक आहे, सोप्या भाषा सांगतो. तुझ्या घराला दरवाजा आहे ना, विषय आहे का? असणार ना, पण कुलूप लावलेलं नाही तर चोर येतील का? भाऊ चोर तर डायरेक्ट खिशातच घालतील. आणि जर तू एखाद्या सुरक्षा तज्ञाला बोलवलंस आणि त्याला विचारलंस की माझ्या घराला कोणत्या बाजूने धोका आहे, तर तो काय करेल? तो बघल कुठून चोर येतील आणि मग आपल्याला तो उपाय सांगल. बस, तो सुरक्षा तज्ञ म्हणजे इथिकल हॅकर. फक्त इथं घर नाही तर कंपनीचं नेटवर्क आहे. हा, म्हणजे कंपनी त्यांच्या घराला कुलूप लावायला चोरासारख्या एका माणसाला बोलवते, बरोबर. आणि कंपनी त्यांना चांगलं पेमेंट देते, कधी कधी लाखो रुपये, कारण ते चांगलं आणि नियमात राहून काम करतात. त्यांची जबाबदारी असते की सिस्टीम मजबूत करायची. बरं शेट, मला सांगा हे सगळं शिकायला किती वेळ लागतो? यासाठी प्रोग्रामिंग, नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटीज नॉलेज लागतं. शिकायला वेळ लागतो, पण एकदा शिकलं की मोठ्या मोठ्या संधी मिळू शकतात. मग आता कळलं का इथिकल हॅकिंग काय असतं ते? शेट